नमस्कार मंडळी, सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत शास्त्रोक्त पद्धतीमध्ये पंचामृत कसे करायचे। तर चला सुरुवात करूया। पंचामृतासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते पाहूया। मध आहे, तूप घेतलेला आहे, साखर आहे, दही आणि दूध। 1 चमचा शुद्ध मध जो गोडवा आणि आरोग्याचं प्रतीक आहे। आता मधाच्या दुप्पट घेतोय 2 चमचे शुद्ध गाईचे तूप। हे तूप पंचामृताला सात्विकता आणि पौष्टिकता देतं। आता घालतोय 4 चमचे साखर जे पंचामृताला ऊर्जा आणि आनंदाचा सुंदर स्पर्श देते। आता साखरेच्या दुप्पट म्हणजे 8 चमचे दही घालतोय। दही शुभत्व आणि समृद्धीचं प्रतीक आहे। दह्याच्या दुप्पट म्हणजे 16 चमचे शुद्ध गाईचे दूध जे पंचामृताला शुद्धता आणि सात्विकता देतं। आता आपल्या सर्व साहित्य एकत्र करून छानपैकी मिक्स करून घ्या। अगदी शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले हे पंचामृत आपल्या गणपती बाप्पा किंवा सत्यनारायणाच्या पूजेसाठी अर्पण करा। ही रेसिपी करून बघा आणि अनुभव शेअर करा। सुनीताज रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।